विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। 27 मार्चला विधान परिषद जागांसाठी मतदान होणार आहे। यासाठी 10 ते 17 मार्च दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत। विधान परिषदेचे 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे जागा रिक्त आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाली। सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर गॅलरीमध्ये दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली। धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे कोर्टाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय। करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। याबाबत धनंजय मुंडेंनी सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 21 मार्चला होणार आहे। विधान परिषदेत संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतली। सध्या विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत। विरोधी पक्षनेते पदाबाबत आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेते पदावरून आमच्यात रस्सीखेच नाही, लवकरच विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होईल असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर रोहित पवारांच्या मनात काय असा सवाल आता निर्माण झालाय, कारण आज मी गुलाबी रंगाचा शर्ट घातलाय। गुलाबी रंग लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून मी तो रंग घातला असं रोहित पवारांनी म्हटलं। त्याचा दुसरा अर्थ काढू नका असं रोहित पवार म्हणाले आहेत। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येकाने आपली नैतिकता तपासून घ्यावी असं पाटीलांनी म्हटलंय। तर राजीनामा घ्यायचा की नाही हा सत्ताधारी नेत्यांचा प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही अशी टीका त्यांनी केली। तर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि यूपीला मागे टाकत असल्याची टीकाही केली आहे। महिला अत्याचार सुरक्षेबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वारगेट बलात्कार आरोपीला कठोर शिक्षा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी नव्हे तर प्रत्येक महिलेची जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत बिघडली आहे। संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जरांगेंना थकवा आला असून चक्कर येत आहेत अशी माहिती आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या नंतर सुप्रिया सुळे यांनी बसस्थानकाची पाहणी केली। यावेळी सुळेंनी बसस्थानक परिसराचा आढावा घेतलाय। स्वारगेट बलात्कार प्रकरणाला जे वळण दिलं गेलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केलाय। तर राज्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली असून महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढल्याचं म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधलाय। 12 वर्षीय जलतरणपटू तनय लाड यानं विक्रमी कामगिरी केली आहे। गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू हे 17 सागरी मैलाचं अंतर 2 तास 36 मिनिटात पार केलं। 2 मार्च रोजी सकाळी गेटवे ऑफ इंडिया इथून समुद्रात उडी घेऊन त्यानं आपलं लक्ष गाठलं। पनवेल इथल्या न्यू होरायझन पब्लिक स्कूलचा तो विद्यार्थी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडीतल्या मराठे पाड्यात उभारलं जात आहे। शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाऊ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 7 वर्षांच्या अथक प्रयत्नातनं हे भव्य दिव्य असं मंदिर साकारलं। रायगड शिवराज्याभिषेक आयोजन समितीनं नुकतीच या मंदिराला भेट दिली आहे। या मंदिरामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं जनतेला दर्शन घेता येणार आहे। वाशिममधील एसटी आगाराच्या ताफ्यात नव्या 10 बसेस दाखल झाल्यात। या एसटी आगारातील बसेसची दुरवस्था झाल्यामुळे नवीन बसेसची मागणी नागरिकांनी केली होती। त्यामुळे आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारानं नव्या 10 बसेसचं लोकार्पण झालंय। ओला इलेक्ट्रिक कंपनीनं वाढत्या आर्थिक तोट्याला नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा नोकर कपात करण्याचा निर्णय घेतलाय। 1000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे। वाढतं आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे। वाशिममधील एका शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान जत्रा आणि सामाजिक शास्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळावा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातली संकल्पना अधिक सुलभ रीतीने शिकता यावीत यासाठी हा उपक्रम राबवलाय। कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीमध्ये मोठा बदल केलाय। स्टेशन परिसरात जड वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर वाहतूक पोलिसांनी नव्या नियमानुसार अंमलबजावणी आजपासून सुरू केली आहे। नाशिकमधील धम्मबौद्ध परिषदेमध्ये अभिनेत्री
क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंचं कौतुक केलं. आमच्यावर जेव्हा आभार कोसळलं तेव्हा आमच्या पाठीशी ते उभे राहिले असं म्हणत क्रांती रेडकर यांनी आठवलेंचे आभार मानले. नाशिकच्या येवल्यातील लासल गावात दिव्यांग बांधवांना मोफत मोटराइज्ड ट्रायसिकलचं वाटप केलं व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते वितरण सोहळा झाला. तर दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती यावेळी समीर भुजबळांनी दिली आहे. वाशिममधील सायकलपटू नारायण व्यास यांची रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाली. ही शर्यत 4000 किलोमीटर लांबीची असणार आहे. 3 नोव्हेंबर 2025ला जम्मू काश्मीरमधनं ही शर्यत सुरू होऊन तामिळनाडूमध्ये संपणार आहे. वेंगुर्ल्याची ग्रामदैवता श्रीदेवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडला. यावर्षी 3 दिवस सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीला येणार आहेत. आज हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात गर्दी करतात. उत्तर गोव्यातील पोरवोरिममध्ये 200 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतराच्या वेळी मंदिराची भिंत पाडण्यात आली. अधिकाऱ्यांनी मंदिराची बाह्य भिंत अर्धवट पाडल्यानं तणाव निर्माण झाला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी निषेध केला असता पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. कराच्या थकबाकी वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेनं लागू केलेली अभय योजना करदात्यांमुळे निष्प्रभ ठरली आहे. आठवड्याभरात केवळ 12,20,80,631 रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आलं. अवघ्या 7,866 मालमत्ताधारकांनी आपला कर भरलाय. नंदुरबारमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी बोरवेल केलं जाणार आहे. त्यामुळे 33 गावं आणि 200 पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईपासून मुक्तता मिळणार आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असताना देखील पाणी अडवण्यासाठी कुठलाही सोर्स नसल्यामुळे पाणी वाहून गेलं. त्यामुळे मार्च महिन्यातच पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलंय. कर्जमाफीसह शासनानं कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांची खरेदी करावी या मागण्यांसाठी आंदोलन केलंय. वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसनं धरणे आंदोलन केलंय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव आणि पीक विम्यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी आमदार अमित झनक यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तसंच कापसाला 10,000 आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर आश्वासनांना बगल दिल्याचं यावेळी म्हटलं. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वर्ध्यात धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाशिममध्ये बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं. बिहारमध्ये महाबोधी विहाराचं संचालन बौद्ध व्यक्तींच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिममध्ये आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत प्रियदर्शिनी इथं इंदिरा गांधी पुतळ्याच्या समोर आंदोलन केलं. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी बीड तालुक्यातील 140 गावांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून योजना राबवण्याची मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील हिंगळ जवाडीमध्ये चोरट्यांनी एका शेतकऱ्याची दगडानं ठेचून हत्या केली. शेळ्या चोरण्यासाठी शेतकऱ्यांना विरोध केला. या कारणामुळे चोरट्यांनी शेतकऱ्याचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शिर्डीच्या राहाता इथं एटीएममध्ये फ्रॉड करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी मध्य प्रदेशातला असल्याचं तपासात समोर आलं. त्याच्याकडनं विविध बँकांचे 69 एटीएम कार्ड जप्त केले. अहिल्यानगरातील निंबळक बायपास चौकात कोतकर बंधूंवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या किराणा दुकानाचं मोठं नुकसान झालं तर कोतकर बंधू गंभीर जखमी झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ निंबळक गावबंदीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
यामध्ये काही उनाड तरुण वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. एका बाईकवर 5 तरुण असल्याचं पाहायला मिळतं. रील बनवण्याच्या नादात हे तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत.